नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. पाऊस खूप पडत आहे, त्यामुळं अशी भजी खायला तर मजाच येणार. त्यात आहे आमच्याकडं पार्टी. अशी गरमागरम भजी सर्व करते ना की अगदी सगळ्यांनी म्हणलंच पाहिजे, किती छान भजी केली आहेस. टेस्टी आणि कुरकुरीत मस्त कॉम्बिनेशन जमलं आहे. एकीकडं पाऊस आणि दुसरीकडं ही भजी, आणि करायला पण सोपी हो. आणि सगळे पार्टी एन्जॉय करत असताना मी सुद्धा भजी करता करता सुद्धा पार्टी एन्जॉय करणार आहे. झटपट होणारी, मस्त कुरकुरीत आणि ना बेसन ना मूग डाळीचं पीठ ना सोडा अशी ही कुरकुरीत भजी, आणि त्यावरती अशी तिखट हिरवीगार मिरची. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. माझ्याकडे आज पार्टी आहे, त्यासाठी आज मी करत आहे मस्त कुरकुरीत अशी भजी. इतर सगळे पदार्थ करून झाले आणि आता भजी मात्र ताजी ताजी अशी गरम गरम कढईमधनं पाण्यामध्ये घालणार आहे. आज मी जी भजी करत आहे ती अगदी वेगळ्या प्रकारची आहेत. तुम्ही नेहमीच बेसन पिठाची, मुगाच्या डाळीची किंवा हरभरा डाळ भिजवून, मूग डाळ भिजवून अशी भजी केली असतील, पण आज मी करत आहे अगदी वेगळ्या प्रकारची, पण मस्त कुरकुरीत अशी, कुठंही चवीला कॉम्प्रोमाइज नाही अशी भजी. सकाळीच आज माझ्या मैत्रिणीचा फोन आला की अगं, हरभरा डाळीपासून मला त्रास होत असल्यामुळं मला हरभरा डाळ आणि त्याच्यापासून केलेले पदार्थ वर्ज्य केलेले आहेत, आणि मी या पार्टीसाठी भजी हा पदार्थ ठरवलेला होता, त्यामुळं मी बिना हरभरा डाळीची भजी करत आहे. मूग डाळीची भजीसुद्धा कधी कधी सपक वाटतात. जास्त तिखट केली तरीसुद्धा मूग डाळीची भजी नकोच, व दुसरं कुठलं पीठ आपल्याला वापरता येईल असा विचार केला, आणि घरात असलेला एक डबा मला आठवला. त्या भज्यासाठी बाऊलभर कोथिंबीर, 10-12 हिरव्या मिरच्या, बारीक चिरून घेतलेला कांदा, हे सगळं साहित्य एका कुंड्यामध्ये काढून घेतलं. आणि हे कसलं पीठ आहे ओळखलंत का? हे पीठ आहे मसुराच्या डाळीचं. आज मी करत आहे मसुराच्या डाळीच्या पिठाची भजी, आणि तीसुद्धा अगदी मस्त कुरकुरीत टेस्टी अशी मसुराच्या डाळीच्या पिठाची भजी. जवळजवळ 1.5 बाऊल मी मसुराच्या डाळीचं पीठ कांद्यामध्ये घालून घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट, हळद आणि हातावर चुरून ओवा घालत आहे. त्यामध्ये थोडं पाणी घालून कांदा, कोथिंबीर, मिरची हे सगळं नेहमीच्या भज्याच्या पिठासारखं करून घेत आहे. थोडं पाणी घालून नेहमीच्या पिठासारखं हे पीठ तयार झाल्यानंतर त्यामध्ये कडकडीत गरम तेलाचे हे असे 2 डाव मी घालत आहे. इथं मी सोडा अजिबात वापरलेला नाही. कडकडीत तेलाचं मोहन सगळ्या पिठामध्ये कालवून झाल्यानंतर त्याची छोटी भजी घालत आहे. ही भजी थोडीशी छोटीच करा. जास्त मोठी केली तर आतून कुरकुरीतपणा कमी राहतो, म्हणून छोटी भजी जर केली तर ती बराच वेळ कुरकुरीत राहून खायला पण छान मजा येते. प्रथम भजी सोडताना कडकडीत तेल असावं, आणि नंतर मात्र मंद गॅसवरती ही भजी तळून घ्यावी.
इथं आपली ही भजी तळून झालेली आहेत. दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि कुरकुरीत पण झालेली आहेत. कुणीही ही भजी मसुराच्या डाळीच्या पिठाची आहेत हे ओळखूसुद्धा शकत नाही. अशा प्रकारे माझे 3-4 घाणे घालून झालेले आहेत. आता मी ही भजी सर्व करायला घेत आहे, कारण जी लोकं आलेली आहेत त्यांना ह्या भज्याच्या वासामुळं कधी एकदा ही भजी मी खायला देते आहे असं झालेलं आहे. अशी ही गरमागरम मसुराच्या डाळीच्या पिठाची कुरकुरीत अशी भजी आणि त्यावरती हिरवीगार अशी झणझणीत मिरची. तुम्हीही एकदा अशी कुरकुरीत भजी करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मात्र कळवायला मला विसरू नका. ज्यांना कोणाला डॉक्टरांनी हरभऱ्याची डाळ किंवा हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ खाऊ नका म्हणून सांगितलं असेल, त्या वेळेला मसुराच्या डाळीचं पीठ हे उत्तम पर्याय आहे. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.